नमस्कार. टॉक विथ जयेश या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आजच्या भागात आपल्या सोबत आहेत शहरातील एक असं नाव ज्याने राजकारण हे समाजकारणातून सुरू करून एक म्हणजे छोट्या जागेवरून मोठ्या पदांपर्यंतचा सगळा प्रवास पाहिला. ते म्हणजे संजय छल्लारे, ज्यांनी श्रीरामपूर नगर परिषद नगर उपाध्यक्षपद त्याचबरोबर नगरसेवकपद अनेक वर्ष राजकारणात सक्रिय राजकारणी म्हणून एक प्रखर वक्ता म्हणून त्यांच्याकडे पाहतात. आज ते आपल्या या स्टेजवर आहेत. प्रथम आपलं मनपूर्वक स्वागत. संजय छल्लारे म्हणजे एक प्रखर वक्ता, निडर वक्ता किंवा ज्याला आपण म्हणू की निर्भीड नेतृत्व म्हणून बघितलं जातं. या राजकारणाची सुरुवात कशी झाली? राजकारणाची सुरुवात म्हणण्यापेक्षा समाजकारणाची सुरुवात माझ्या आयुष्यात 1990 साली जी टायफॉइडची साथ आली, त्या टायफॉइडच्या साथमध्ये मी खूप काम केलं आणि त्याचंच जे ज्याला म्हणतो ना आपण का त्या घटनेच्याच आधारानं मला लोकांच्या डोळ्यापुढं आलो का बाबा हा काम करतोय. त्यावेळेस असे काही नावं माझ्या समोर होते का त्यांच्या समोर उभं राहणं सुद्धा अवघड होतं, पण त्यावेळेस मला लोकांनी अपक्ष या प्रभागातून निवडून दिलं. अशी माझी राजकीय सुरुवात झाली. जिजामाता तरुण मंडळ असेल, जिजामाता तरुण मंडळाच्या माध्यमातून अनेक जे कामं केले गेली, एक असं काम की जे आयुष्यात अविस्मरणीय राहिलं, जे मंडळाच्या माध्यमातून झालं. एक असं काम जिजामाता तरुण मंडळाच्या माध्यमातून बरेच कामं झाली, पण एक असं काम आहे का ज्या लोकांची कोणी दखल घेत नव्हतं पण त्यांचा परमेश्वर लोक मानत होते, अशा लोकांना एक मोठा, माझ्या दृष्टीने खूप मोठा पुरस्कार आहे. बाकीच्या लोकांच्या दृष्टीने माहीत नाही, पण राजमाता जिजाऊ पुरस्कार मी आदरणीय कैलासवासी जनकभाई आशर का ज्यांच्या कामाची प्रचिती श्रीरामपूरकरांना माहिती आहे, त्यानंतर का या श्रीरामपूर शहरात ज्यांना लहान बाळांचं दैवत देव मानलं जातं असे डॉक्टर चोथानी सर असतील, त्यानंतर गेल्या 1-5-6 महिन्यापूर्वी का अंधशाळेला अंध मुलांना दिशाहीन झालेल्या, दृष्टीहीन झालेल्या मुलांना जे दिशा देण्याचं, दृष्टी देण्याचं काम शिक्षणातून केलं जातं. एक जे अंधशाळा जी संघटना चालवते त्याचे प्रमुख आदरणीय भागचंदजी चुडिवाल साहेब यांना जिजामाता राजमाता जिजाऊ पुरस्कार जे दिले, ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम आहे. राजकारण, आता राजकारणाकडे थोडं बोलूया. काँग्रेसचे अनेक वर्ष नगरसेवक म्हणून, नगर उपाध्यक्ष म्हणून आपण त्याची जनसेवा केली, सत्तेत सहभागी होते. काय अनुभव होता? काय नाही, अनुभव एकदम सरळ सरळ होता. अपक्ष म्हणून मी निवडून आलो. माझा राजकीय जन्म हा अपक्षाने झाला. नंतर कैलासवासी जयंतराव ससाणे साहेबांनी, माननीय अधिक साहेब त्यावेळेस होते, हे दोन्ही नेते एकत्र असून त्यांनी आम्हाला प्रवेश करून घेतला. आणि त्यानंतर मी कायम असं बघत गेलो का यांचा श्रीरामपूरकडे बघायचा दृष्टिकोन काय, हे श्रीरामपूरकरांसाठी काय करतात, हे श्रीरामपूरच्या जनतेला काय देतात, आणि याच्यातून आपलं श्रीरामपूर हे कसं म्हणजे एक चांगल्या गोष्टीकडे वाटचाल करत. मग स्वच्छता, शांतता किंवा गावामध्ये जे लोक राहतात तर त्यांना एक सेफ सिक्युरिटी किंवा विकासाची कामं, हे जे त्यांचे दृष्टिकोन होते ते दृष्टिकोन मी बघत गेलो आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत गेलो. पण एवढं मोठं मी नव्हतो का त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणं एवढं. पण निश्चित आदरणीय कैलासवासी टेकवडे शेटजी असतील, जयंतराव ससाणे असतील, खासदार गोविंदराव अधिक साहेब असतील, रावसाहेब शिंदे असतील, जे राजकारणात होते, ह्या लोकांच्या मागं अनिल कांबळे असतील, ह्या लोकांच्या मागं पावलावर पाऊल ठेवता जरी नाही आलं, पण यांच्या पावलाची धूळ मी कपाळाला लावून या श्रीरामपूर शहरामध्ये माझे राजकीय सामाजिक वाटचाल करत गेलो. अनेक वर्ष काँग्रेसचे कट्टर समर्थक, एक नगरसेवक म्हणून तुम्ही काम केले. असं काय घडलं जी घुटमुस झाली आणि आपण पक्षांतर केलं? असं आहे, ज्यावेळेस जयंतराव ससाणे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, त्यावेळेस जयंतराव ससाणे साहेब, मी अधिक साहेबांबरोबर काम केलं, मी ससाणे साहेबांबरोबर काम केलं, पण ज्या माणसाला कुणी नाही का, ज्या माणसाला कुठल्या समाजाचा आधार नाही का, छोटा समाज आहे किंवा मोठा समाज आहे, पण त्या माणसात कुठंतरी काहीतरी दडलेलं आहे, ते शोधायचं काम हे नेते लोक करायचे. त्यांना म्हणजे कोळशातून हिरा शोधायचं काम हे लोक करायचे आणि त्या हिऱ्याला त्यांच्या रूपानं चकाकी द्यायचं काम करायचे की जेणेकरून याच्या प्रकाशात माझं श्रीरामपूर चमकलं पाहिजे. प्रकाश म्हणजे काय का, याच्या चांगल्या कामाने श्रीरामपूरकरांना मदत झाली पाहिजे, त्रास व्हायला नको, एक समाजाची सेवा याच्या हातून झाली पाहिजे. हा दृष्टिकोन जो होता हा आत्ताच्या काळात पूर्णतः बदलला.
आता मला काही व्यक्तिगत कोणात जायचं नाही. ज्या दिवशी आपले मी धन्यवाद देतो का आमच्या भावना बोलायला आपण या ठिकाणी जे व्यासपीठ उपलब्ध केलं. ज्या दिवशी समोरचे लोक बोलतील त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी माझ्या पद्धतीने देणार. व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी होणार नाही. कारण हे व्यासपीठ आहे, हे राजकीय व्यासपीठ जरी आपण म्हणतो, पण आपला चॅनल हा पहिल्या समाजाच्या भावना लोकांपर्यंत त्याचा विचार करतो आणि त्यानंतर त्याचे प्रश्न, लोकांचे प्रश्न हे पुढाऱ्यांपर्यंत पोहोचवतात व त्याचं निरसन झालं पाहिजे म्हणून ते पब्लिक पुढे आणतात. तेव्हा आपल्याला पण धन्यवाद या निमित्ताने मी देतो. सध्याला एक प्रश्न फार श्रीरामपूरच्या जनतेला पडलाय, फार ठिकाणी चर्चा चालू आहे. 2.5 वर्षात तीन वेळेस पक्षांतर. काय नेमके आज असं काय घडलं की आपण आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असं म्हणतात? एकदम बरोबर प्रश्न. मला आनंद वाटला हा प्रश्न विचारला, कारण मी काही पेपर न्यूज मध्ये सुद्धा हे बघितलं का बुवा एका वर्षात, आता ठीक आहे, आता ज्याला जे माहिती असती, मी 2023ला काँग्रेस सोडलं, इथपण ठीक आहे. मी काँग्रेस का सोडलं हे आपल्याला सांगितलं. कारण काँग्रेस पक्षामध्ये मी जो त्याग केला होता, मी ज्यांच्यासाठी माझा वाढ सोडला, संजय छल्लारे गेले 25 वर्ष काँग्रेस पक्षात आदरणीय जयंतराव सासने साहेबांच्या बरोबरीने काम करून त्यांच्या आशीर्वादानं का होईना माझं स्वतःचं काहीतरी असेल म्हणून मी 25 वर्ष नगरसेवक राहिलो. पण मी ज्यांच्यासाठी वाढ सोडला, माझे एक सहकारी नगरसेवकांना तिकीट दिलं, त्यांना ते त्या ठिकाणी पराभूत झाले. मी या ठिकाणी आज मी नावं घेत नाही आपल्या समोर, पण माझे 2 मित्र किंवा ससाने साहेबांच्या चिरंजीवासाठी मी तो वाढ सोडला. ते त्या ठिकाणी निवडून आले माझ्या वार्डात. मी संजय नगरला गेलो, त्या ठिकाणी माझा काही संबंध नव्हता, अशा ठिकाणी मला उभं केलं. आणि ज्यावेळेस स्वीकृत घ्यायची वेळ आली, त्यानंतर आज जे नगराध्यक्ष आमचे उमेदवार आहे श्रीनिवास भाऊबियानी, त्यांची राजकीय कारकीर्द बघितली तर सर्व मित्रांनी आम्ही त्यांना नगरसेवक केलं. त्यानंतर ह्या भागात ते निवडून आले. त्यानंतर ससाने कैलास ससन साहेबांनी सांगितलं का त्या ठिकाणी श्रीनिवास बियानी यांना मोरगेवर आपल्याला उभं करायचं, ओपन भाग आहे, तू संजय नगरला जा. मी ऐकलं, मी गेलो. पण माझ्या स्वतःची अपेक्षा अशी होती का या ठिकाणी मला स्वीकृत नगरसेवक ज्यावेळेस घेतलं तर त्यावेळेस मला डावललं. आता ज्यांना घेतलं त्यांना का घेतलं याचं उत्तर माझ्याकडे नाही. आज तुम्ही जे म्हणले का पक्ष का बदलले, ससाने साहेबांच्या काळामध्ये एक विश्वास टाकायचा आमच्यावर, चल तुला हे पद, तू हे काम कर. मी माझ्या सहकाऱ्यांच्या आशीर्वादाने मुळाप्रवाहाचा संचालक झालो, नगर अर्बन बँकेचा संचालक झालो, राजकारणात 25 वर्ष काम केले. पण मी आज सुद्धा सांगतो का कुठल्याही पुढाऱ्याने तिकीट दिलं आणि तो नगरसेवक झाला अशी श्रीरामपूरची ख्याती नाही. श्रीरामपूरची ख्याती अशी आहे, पुढाऱ्यांनी तिकीट द्यायचं 50%, त्या माणसाचं कर्तृत्व पाहिजे 50%. याचे आपण जर वेळ दिला तर मी याच्या नावानिशी आपल्याला उदाहरण देईन. कारण या श्रीरामपूरचा इतिहास आहे, तुम्ही काम केलं तर लोक डोक्यावर घेतात, तुम्ही काम नाही केलं तर लोक तुम्हाला घरी बसवतात. ही वस्तुस्थिती आहे. आता राहिला पक्षांतराचा विषय. आता संजू छल्लारेंनी पक्षांतर केलं, मला माझ्या मित्रांचा म्हणजे धन्यवाद देतो का पेपरवर, न्यूज पेपरवाले असतील, प्रिंट मीडिया असेल, त्यांनी काही का त्यांनी हा प्रश्न आता मला तुम्ही सांगा, नगर जिल्ह्यातले माणूस पक्ष कधी बदलतो का ज्यांना मोठ्या संस्था बुडवायच्या किंवा बुडतील किंवा याच्या काहीतरी चौकशा लागतील याची भीती असते, त्यावेळेस हे मोठे लोक पक्ष बदलतात. साखर कारखानदार असतील, शैक्षणिक संस्थेवाले असतील, अजून कुठले मोठे हे पैशावाले लोक, याची चर्चा होत नाही. आणि संजू छल्लारे, मी आज पण सांगतो का एक पांढरवाल्या माणसाने पक्ष बदलला. बरं, मी पक्ष बदलला, त्याचं का बदलला? बरं, त्यावेळेस मला जर लालसा असती तर मी त्याच वेळेस भारतीय जनता पार्टीत गेलो असतो, मी त्याच वेळेस शिंदे सेनेत गेलो असतो. पण मी तो पक्ष बदलला त्याचं कारण का मला काँग्रेस पक्षात घुसमट व्हायला लागली. मी 5 वर्ष काँग्रेसचे जे उपनगराध्यक्ष होते त्यांना त्या ठिकाणी खुर्ची सुद्धा नाही मिळून दिली काही लोकांनी बसायला. त्या ठिकाणी मी संघर्ष केला. मध्ये आपले जे याची साथ आली करोनाची, त्या करोनाच्या काळानंतर मी खूप म्हणत नाही, मी काही लय मोठा माणूस नाही, माझ्या दोन्ही हाताने माझ्या मंडळांच्या एवढं काम होईल ते मी केलं. त्याच्यामध्ये मला करोनाच्या काळात कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी साथ दिली नाही. ते त्यांचे पोस्टरबाजी करून काम करत होते. मला पोस्टरबाजी करायची नव्हती, मला माझं मंडळ महत्वाचं होतं. त्यावेळेस मी बघितलं का उद्धव ठाकरे साहेबांसारखा माणूस का जो सत्तेला लाथ मारली तो सोडून गेला. आणि सोडून गेल्याच्या नंतर त्यांनी एक प्रामाणिक माणसावर ही वेळ येते, तर अशा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे उद्धव साहेबांच्या मागे मी उभं राहिलं म्हणजे शिवसेना खूप वाढली किंवा खूप कमी झाली असं काही नाही. माझ्या बुद्धीला सत्सद विवेक बुद्धीला पटलं ते मी केलं म्हणून मी उद्धव साहेब केलं. राहिला भाग
का त्याच्यानंतर सुद्धा तिथं बघितलं का ज्या निवडणुका झाल्या माझ्यावर जबाबदारी टाकली. लोकसभेला आमची युती होती. लोकसभेचा या ठिकाणी महाराष्ट्रातली परिस्थिती बघता आम्ही जीवाचं रान केलं, खासदार या ठिकाणी निवडून आणले. त्यानंतर विधानसभा आली. विधानसभेत काँग्रेस बरोबर युती होती. आज आपल्याला माहिती आहे का 13 तालुक्यांमध्ये फक्त श्रीरामपूरला काँग्रेसचे आमदार झाले. आम्ही सभा घेतल्या, संजू छल्लारांनी सभा घेतल्या. हे सगळं असताना जर ते आमदार साहेब, आम्ही त्याला सांगितलं का एखाद्या कार्यकर्ता आहे शेवटी, बा तुम्हाला वरच्या पुढाऱ्यांना सगळं मिळतं, कार्यकर्त्याला एखाद्या कोणाला मागणार आम्ही? जर तुमचं काम केलं तुम्हाला मागितलं, तुम्हाला ज्या दिवशी सांगितलं एक गरीब कार्यकर्ता आहे त्याला एखादं काम द्या. तुम्ही जर सांगितलं का ते अशक्य आहे, मग अशक्य आहे तर द्यायचं कोणाला तुम्हाला? मग जर तुम्ही एवढं करू शकत नाही, माझं खाजगी, उद्या मी बी फॅमिली मेंबर आहे, 30-40 लोक माझ्या फॅमिलीत आहे. माझ्या मुलीला वाटतं का पप्पा राजकारणात आहे, माझं एक ऍडमिशन असेल, यांनी आमदारांना सांगितलं पाहिजे. असं जर काम त्यांच्याकडून होत नसेल आणि एवढं करून जर तुम्हाला आमच्यासाठी वेळ नसेल, तुम्ही सार्वजनिक जीवनात काम करताना राजकारण आणत असतात. जिजामातात पुरस्कार ज्यावेळेस दिला त्यावेळेस मी आदरणीय आमदार साहेबांचं नाव टाकलं का या, त्यांनी साहेबांना सांगितलं तुम्ही काम केलं, बोलवलं, मी येणार नाही. अरे तुम्ही म्हणायला पाहिजे होते सामाजिक काम आहे, संजू छल्लारांनी बोलवतो, मंडळाचं काम, मी येतो. या अशा ज्या घटना घडल्या, मला स्वतःला वाटलं का श्रीरामपूरमध्ये मी बघितलं उद्धव साहेबांच्या सेनेत राहून मी श्रीरामपूरकरांना काय न्याय देऊ शकलो, मी श्रीरामपूरकरांसाठी काय आणू शकलो, ते सत्तेत नव्हते. मी असा विचार केला का सत्तेत गेलं तर ह्या श्रीरामपूरला कुठून ना कुठून आपण निधी आणू. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जायचे, माननीय आमदार खासदार विखे साहेबांकडे निधी आणायचे. मला असं वाटलं आपण शिवसेनेत जाऊ, शिवसेनेतून शिंदे साहेबांकडून आपण निधी आणू. ह्या उद्देशाने मी पक्ष बदलला. असं काही माझ्या कुठल्या संस्था नव्हत्या, माझ्या कुठे 2 नंबर धंदे नाही का मला ते सेफ करायचे म्हणून सरकारमध्ये जायचं. आणि सरकारमध्ये लांब पर्यंत खालच्या कार्यकर्त्याचा संबंध सुद्धा येत नाही. त्यामुळे मी पक्षांतर केलं. आज पण सांगतो श्रीरामपूरच्या विकासासाठी हे पक्षांतर मी केलं. आणि आज जे आपण म्हणले का बा आज भारतीय जनता पार्टीत गेलो, एकदम बरोबर आहे. मी गेलो भारतीय जनता पार्टी, मी काँग्रेसमध्ये 25 वर्ष काम केलं. आज शिवसेना हे आणि भारतीय जनता पार्टीत का गेलो का शेवटी प्रत्येक माणूस हा राजकारणात आपण एका कुठल्या तरी ठिकाणापर्यंत कसं जाऊ हा विचार करतो. मी विचार केला मोरगेवस्ती हरकट माझा मतदारसंघ येतो, मी त्यावेळेस 2 वेळेस त्या ठिकाणी नगरसेवक झालो. मी त्या ठिकाणी जेवढं काम मी केलं, पहिल्या वर्षी मी 75 मतांनी निवडून आलो, दुसऱ्या वर्षी त्याच माझ्या मतदार मायबाप लोकांनी मला 225 मतांनी निवडून दिलं. मग त्या मतदारसंघात मी माझ्या समोर जे माझे मित्र होते का त्यांनी मागच्या वेळेस त्या वार्डात बियाणी उभे राहिले, मी तिकडे गेलो, मी पडलो. पण मला असं वाटतं की ह्या वेळेस बियाणींनी सुद्धा मला न्याय द्यायचं काम केला. ते ज्यावेळेस वर गेले तर त्यांनी सुद्धा तो वार्ड बीजेपीला त्यांनी फेवर केला, किंवा हिंदुत्वाद असेल किंवा अजून काही विषय असेल त्या दृष्टीने तो चांगला वार्ड होता. आज मी ज्या दिवशी निवडणूक लढली त्याच मी सांगत होतो हा माझा वार्ड आहे, मला इथं लढवायचं, त्याशी मी शिवसेनेत होतो. मग बियाणींनी असा विचार केला का मला जर मी नगराध्यक्षाचा किंवा दुसऱ्या भागात गेलो तर एक नगरसेवक वाढेल. संजू छल्लारे आमचं काही वैमानिस्य नाही, आम्ही दोघंही श्रीरामपूरच्या विकासासाठी काम करतो. त्यामुळे मी मोरगेवस्तीवर गेलो आणि कमळ चिन्ह घेतलं. इथं कुठल्याही आपण बघितलं मला काही वाचवायचं नाही, माझ्या कुठे संस्था नाही, माझं जे काय ते आपल्या समोर आहे, एक पत्र्याचं घर आहे, पण मला काहीच अडचण नाही. नक्कीच मी विचारलेला प्रश्न चांगलं उत्तर दिलं. पण आता महायुतीमध्ये जे तुम्ही होता, आता शिंदे गटामध्ये होता, काय परिस्थिती आहे? आता शिंदे गटाने सुद्धा त्यांचा उमेदवार दिला आहे, इकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आहे, म्हणजे एक 2 पॅनल महायुतीमध्ये उभे राहिले. काय परिणाम पडेल असं काय वाटतं? नाही, आपण जे प्रश्न विचारला ना याचं महत्वाचं उत्तर असं आहे का एक संजू छल्लारे सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता येईल आणि त्याचं उत्तर आपल्याला देईल असं मला स्वतःला का वाटत नाही. कारण हे युत्या आघाडी कोणाशी कोणाचं जमवायचं, कोणाचं कट करायचं, कोणाला जवळ घ्यायचं, आज जर आपण सगळे पक्ष डोळ्यापुढे आणले तर निश्चित आपल्याला कळेल का कालचे दुश्मन आज दोस्त आलेले. आणि जर हे श्रीरामपूरच्या विकासासाठी झाले असेल तर मी त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देईल का ह्या लोकांनी विकास आघाड्या केल्या, मित्रपक्ष जवळ घेतले आणि ह्या निमित्ताने श्रीरामपूरकरांच्या हितासाठी एकत्र आले. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईल. कारण खालच्या कार्यकर्त्याला काहीच माहीत नसतं. 2:45 वाजता त्याचं तिकीट कट होतं का ज्यांनी आयुष्यभर त्यांचं काम केलं असेल, आणि अशा माणसाला दिलं जातं का ज्यांनी त्याला निवडून आणलं आणि आज
त्याचं घर उद्ध्वस्त केलं असेल आणि त्याचाच प्रचार त्याला करायची पाळी ती, तेव्हा हे मोठे नेते काय निर्णय घेतील याला आमच्यासारखे छोट्या कार्यकर्त्यांना हो म्हणण्याशिवाय पर्याय नसतो. नाही, आता तुम्ही जर बघितलं तर शिंदे गटामध्ये प्रथमतः आपलं आगमन झालं. या ठिकाणी आपण शिंदे गटामध्ये गेले, त्या पाठोपाठ अनेक नेते मंडळी या ठिकाणी आले, अनेक प्रवेश झाले. म्हणजे एकाच ठिकाणी एवढे, म्हणजे आता निर्णय घ्यायला कोणाकडे जावा असा एक प्रश्न उपस्थित केला जातो. एकदम बरोबर. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या मला स्वतःचा अनुभव सांगतो का शिंदे गटात मी गेलो, आपल्या जुन्या लोकांची म्हण आहे, एक आचार्य असला तर स्वयंपाक चांगला होतो, पण 4-5 आचार्य असले तर ते स्वयंपाकाचं वाटोळं होतं. असं माझ्या स्वतःला अनुभव असा आला शिंदे गटात. मी कोणाचं नाव घेणार नाही, कारण आपल्याला सर्व ज्ञात आहे का मी पदाने वयाने जरी मोठा असेल पण पदाने मी लहान होतो. मी असं समजत होतो का जे आमदार, खासदार, लोकनेते ज्यांनी निवडणूक लढवली असे सर्व माझे ज्येष्ठ त्यावेळेचे सहकारी आणि आजचे माझे मित्र, मी पक्ष बदल याचा अर्थ मैत्री कोणाची सोडली नाही, पण मला असं वाटलं होतं का एक मोठा पक्ष म्हणून शिवसेना ठिकाणी उभं राहील. आणि मी शिवसेनेच्या मीटिंग मध्ये पण सांगितलं का एवढे बलाढ्य लोक एकत्र आले तर ही शिवसेनेला श्रामपुरात कोणीच फाईट देऊ शकत नाही. पण मी बघितलं का निवडणूक 2 दिवसावर आली आणि कोणी हालचाल करायला तयार नाही का तुझा कुठला वार्ड, याचा कुठला वार्ड. आज मी 30 वर्ष नगरसेवक होतो, पण मला साधा एक कुणाचा फोन सुद्धा नाही का तुझा वार्ड कुठला आहे. मग एवढी जर विसंगती असेल तर मग अशा ठिकाणी राहणं काय फायद्याचं. बरं, मी गेल्यापासून स्पेशली शिंदे साहेबांकडनं, शिंदे साहेब हे बा, मी लय छोटा माणूस आहे, मी कुठल्याच पुढाऱ्यावर टीका करू शकत नाही नेत्यांवर. शिंदे साहेबांचे जो चेहरा आहे तो असा होता किंवा असा आहे का सर्वसामान्यांचा नेता कुणी मागा त्याला भरभरून देणारा. पण इथं मी बघितलं 6 महिन्यात काहीच यायला तयार नाही. आमदारकीच्या वेळेस जे 10 कोटी रुपये दिले असं भाऊसाहेब कांबळे सांगतात का 10 कोटीची कामं दिली, मग त्या कामांचे आज उद्घाटन सुद्धा नसेल. मग तुमचं काम आहे ना आज स्मशानभूमी रोड का त्याच्यासाठी 10 लाख रुपयाचा निधी आला, कुठे तो निधी? उद्घाटन झाले, गाजावाजात उद्घाटन झाले, कुठं कामं झाली? एक जिजामाता चौक हे 2-3 रस्ते डांबरीकर होते ते झाले. कोण काम करतं, कोण नाही करत, आलेल्या पैशाचं युटिलायझेशन कसं होतं हे कोणी बघायला तयार नाही. मग मला स्वतःला असं वाटलं की इथं राहून आपण दिवस वाया घालवण्यापेक्षा आपल्याला कामाची हौस, आपण घरी राहणारा माणूस नाही. कारण 8 वर्षाच्या काळात मी नगरसेवक जरी नव्हतो तरी आपल्या स्टुडिओच्या खाली माझं ऑफिस आहे. माझं काय मुगडं असणार, तिथं रुग्णवाहिका असणार, तिथं शेवपेटी असणार, तिथं आरोग्य सेवा म्हणून माझं 1000 लोकांचा ग्रुप आज श्रामपुरात काम करतोय. मला कामाची हौस आहे आणि मला नुसतं शो साठी पद नको म्हणून मी. नक्कीच. आता आणखी थोडासा वेगळ्या प्रश्नाकडे आपण बोलूया. तुम्ही आता तुम्ही जे बघतायत, आता या ठिकाणी महायुतीकडून श्रीनिवास बेन यांचं नाव पुढे आलंय, त्यांचं फॉर्म भरलं गेलेलं आहे. आता पूर्ण हे सगळं जे आहे नगरपालिकेचे चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. मात्र एकीकडं निवडणूक आहे आणि एकीकडं श्रीरामपूरची सुसंस्कृतपणा आहे, मागील इतिहास आहे आणि सध्याची परिस्थिती आहे. अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत, शहरात गुन्हेगारी वाढली आहे. शहराची जी घडी बसवली गेली होती, जे जय टेकवडे साहेबांनी असतील, स्वर्गीय जयंतराव ससानेंनी असेल, जी मुरकुटे साहेबांनी असेल, स्वर्गीय खासदार गोविंदराव अधिकाऱ्यांनी असेल, जी घडी श्रीरामपूरची बसवली गेली ती घडी कुठेतरी साबूत ठेवण्याचं काम जयंतरावांनी केलं होतं. ती घडी कुठेतरी विस्कटली असं वाटतं का तुम्हाला? 100%. कारण मी स्वर्गवासी खासदार गोविंदराव अधिक साहेब ज्यावेळेस आमदार वैजापूरला झालेल्या ठिकाणी पराभूत झाले त्यावेळेस मी त्यांची मिरवणूक एवढा असताना बघितली का त्यावेळेस मी म्हणजे पूर्ण कपड्यात सुद्धा नसेल, एक ज्याला दोन शाळेची हापचड्डीचा ड्रेस, तेव्हापासून बघितलं. मला तेव्हापासून राजकारणाची आवड आहे, समाजकारणाची आवड आहे. त्यांचा वारसा, त्यांचा इतिहास, आदरणीय मधुकरराव देशमुख असतील, नंतर आदरणीय टेकवडी शेट्टी असतील, आदरणीय अनिलराव कांबळे असतील, आदरणीय जयंतराव ससाने असतील, ज्यांनी श्रीरामपूरचा प्रथम नगराध्यक्ष म्हणून उपाध्ये महाराज असतील, ह्या लोकांचा ज्यावेळेस समाजावर धाक म्हणजे कसा असतो, शेवटी मोठ्या माणसाचा आदर, धाक हा धाक असतो. ही जी परिस्थिती होती ही एवढ्या 5-7 वर्षात बदलली. याच्यामध्ये सर्व कुणी एक दोषी नाहीये. मी असं समजेल का श्रीरामपूर शहर यामधले सहन करणारे पण दोषी आहे आणि त्यांच्यावर धाक दाखवणारे दोषी आहेच.
पण आज एक गोष्ट निश्चित लक्षात आहे का श्रीरामपूर शहरामध्ये काही घडलं तर जायचं कुणाकडं? 30% लोकांचे फोन लागत नाही नेत्यांचे. 30% लोक आउट ऑफ श्रीरामपूर असतात. जे गावात असतात तर त्यांना फोन केला तर ते फक्त फोन येतात, हॅलो, हा बघतो बघतो बोलतो मी. पण कुणी माणूस असा का एखाद्या गरीबावर काही घडलं तर त्याच्यासाठी धावलं पाहिजे. कारण त्याच्यासाठी जायचं तर प्रत्येकाचा पहिल्या चष्म्यातून नजर गेली तर ती त्याच्या जातीकडे जाते. त्यामुळं श्रीरामपुरात हे जे प्रकार वाढले हे प्रकार खूप खेदजनक आहे. श्रीरामपूरचा विकास जो आहे आता कुठेतरी खुंटला असं बोललं जात आहे. काय वाटतं या संपूर्ण त्या खुंटलेल्या विकासाला, या थांबलेल्या चाकाला महाविकास आघाडी जी आहे ही सक्षमपणे पर्याय देऊ शकते का? का महायुतीचं जे सरकार आहे ते हे चाक जोराने फिरू शकते? असं आहे, श्रीरामपूर शहरामध्ये विकास खुंटला हे मी तुम्हाला पहिले धन्यवाद देतो का आपण जरी पत्रकार म्हणून या ठिकाणी चर्चा करत असलात तर आपण व आपला परिवार या श्रीरामपूरचे एक सुज्ञ नागरिक. तेव्हा आपल्याला सुद्धा माहिती आहे प्रश्न का ज्या टेकावडी शेटजींच्या काळामध्ये इथलं गार्डन, इथलं स्विमिंग टँक झाला, ज्या जयंतराव ससानेंच्या काळामध्ये स्टेडियमचं काम चालू झालं, ज्या जयंतराव ससानेंच्या काळामध्ये श्रीरामपूरला बिनवेशीचं गाव म्हणलं जायचं ते वेस बांधायला सुरुवात झाली, ज्या जयंतराव ससानेंच्या काळामध्ये का ह्या ठिकाणी असं काहीतरी पाहिजे का जिथं आपले पोरं नोकरी करतील. स्वर्गवासी रामराव अधिक असेल, गोविंदराव अधिक असेल यांनी MIDC आणण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी आज बघितलं तर एकही नवीन कारखाना नाही, MIDC ला पूर्ण पाणी मिळत नाही. हे जे विकासाचे कामाची दिशा ह्या जुन्या लोकांची, याच्या मी डायरेक्टली सांगतो यांच्या नंतर असं असतं डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे असं प्रत्येकाची धारणा आहे. तशी धारणा श्रीरामपुरातल्या राजकीय पुढाऱ्यांची असेल का असू नये, सर्व गुण संपन्न ते असतात, मला त्याच्याबद्दल दुमत नाहीये, शेवटी ते व्हायलाच पाहिजे. पण जर तेच गुण तुम्ही जर अवगत करत असेल मग त्या लोकांच्या पायावर पाय ठेवून तुम्ही चाललं पाहिजे. मी सांगितलेलं एकही काम जर पूर्ण झालं असेल, श्रीरामपूर शहरातले रस्ते तुम्ही बघा काय परिस्थिती आहे. एक बी पुढाऱ्यांनी रस्त्यासाठी मध्यंतरीच्या काळात जे तळ्याचं काम आहे त्या तळ्यातून घाण पाणी आलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या पाईपलाईनवर काही घरं होते, त्याच्या डायरेक्ट टॉयलेटचे डायरेक्ट कनेक्शन होते. मग हे पुढाऱ्यांनी आवाज उठवायला पाहिजे. हे जाहीरपणे सांगतो, संजू छल्लारे आंदोलन केलं या 3-4 वर्षामध्ये. जेव्हा प्रशासक राज आलं, प्रशासक राजमध्ये मला तुम्ही सांगा 1-2 किरकोळ आंदोलन पक्षांचे सोडले तर या वेळेस फक्त मी शिवसेनेत होतो, त्यावेळेस मी स्वतः आंदोलन केले. मी त्यावेळेस अधिकाऱ्यांच्या अंगावर गेलो, मी या श्रीरामपूरसाठी काम करा, श्रीरामपूरसाठी तुम्ही राहा. कारण मी डायरेक्टली सांगतो का अधिकाऱ्यांचं काम हे 3 वर्षापुरतं असतं, त्यांचा त्याच्यात दोष नाही, हे मानसिकता आहे. मला आज इथं मी ऑफिसर म्हणून आलो, मी 3 वर्ष राहणार, मी जाणार, पण मी इथं जन्म घेतला तर मला या श्रीरामपूरचं देणं लागतं. ह्या हिशोबाने विकासाच्या दृष्टीने हे काम व्हायला पाहिजे होते, ते झाले नाही. आपण बघितलं मध्यंतरीच्या काळामध्ये 3 ठिकाणी मंडईचा प्रस्ताव मागच्या निवडणुकीत सांगितला होता. माझ्याकडे येतील त्या सगळ्या चर्चा पुढं का बघ हे 3 टप्प्यात श्रीरामपूर विभागलं, हे व्हायला पाहिजे. आज तुम्ही कॅनल बघा, पाटबंधारे खात्याला कोणत्या पुढाऱ्यांनी फोन केला, कॅनल मध्ये बघवत नाही, आपल्याला पिण्याचं पाणी जातं ते बघवत नाही, इकडे खाली खाली पण लोक राहतात. हे सगळे प्रकार जे नॉर्दर्न ब्रँचवरचा पूल, एवढा मोठा रस्ता, एवढी मोठी ट्रॅफिक आहे, तो पूल आहे तसाच आहे. श्रीरामपूरमध्ये अतिक्रमणाचा जे प्रकार आहे तो आहे तसाच आहे. मग कुणी थांबवायचं नाही का? मग मतासाठी कुणीच लाचारी करायची, म्हणजे लाचारीच करायची का? कोणाला बोलायचंच नाही का? हे जे प्रकार आहे, माझं स्वतःचं म्हणणं आहे का ज्या ज्या गोष्टी आपल्या जुन्या लोकांनी, मग त्याच्यात समजा माझे काही कोणी वडील चुलते आजोबा नाही, पण ते त्या पदावर होते, ते गावातले ज्येष्ठ होते, ते त्यांच्या मुलांचे जसे नाते असेल तसं माझ्या दृष्टीने माझ्या वडिलांच्या ठिकाणी, आजोबांच्या ठिकाणी या श्रीरामपूरकरांचे ज्येष्ठ जे आहे आशीर्वाद देणारे त्यापैकी ते लोक आहे, त्यांचे जे स्वप्न होते ते जे राहिलेत ते पूर्ण केले पाहिजे. श्रीरामपूर नगरपालिकेत आज कुणाचाच वचक नाही. श्रीरामपूर नगरपालिकेची अँब्युलन्स कुठे आहे? श्रीरामपूर नगरपालिकेची फायर फायटर बंद पडली. श्रीरामपूर नगरपालिकेचा दवाखान्याचा काय प्रकार चालू आहे? श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये बांधकाम विभागात काय चालतं? श्रीरामपूरच्या शहरातल्या बांधकाम विभागामध्ये काय रेट ठरलेला आहे? किती पैसे द्यावा लागतात कम्प्लिशनला? किती पैसे बिल्डिंग बांधकामला द्यावा लागतात? कोणी सांगितलं? कोणता पुढारी बोलला? हे प्रश्न आहे. हे बघा, श्रीरामपूरच्या नागरिकांचे फार तुरळक प्रश्न आहे.
महिलांच्या, माझ्या माता बहिणांचे प्रश्न काय आहे? सकाळी नळ चालू केला, नळाला स्वच्छ पाणी आलं पाहिजे. त्याच्यानंतर 9 वाजता घंटा गाडी येते, ती आली पाहिजे. त्याच्यानंतर सकाळी 6ला झाडझूड करणाऱ्या महिला येतात, त्या आल्या पाहिजे. 10 वाजता सफाई कामगार येतात बिचारे, गटर साफ करायची असते आपली, ते येतात, ते काम झालं पाहिजे. हे सगळं झाल्यावर रात्री 8:30ला सिग्नल मिळाला पाहिजे, भोंगा वाजला पाहिजे. अरे 3 वर्ष भोंगा बंद पडला, ह्या संजू छल्लारेंनी सांगून प्रयत्न करून तो भोंगा चालू केला. कुणाचं लक्ष आहे नाही, गावात? माझा प्रश्न असा आहे, या ठिकाणी जे आता महाविकास आघाडी देखील प्रयत्न करत आहे, महायुती देखील प्रयत्न करत आहे, युतीचा उमेदवार आहे, इथं आघाडीत बिघाडी झालेली आहे. तर आता या ठिकाणी जो आहे श्रीरामपूर शहराच्या विकासाचा जो गाडा आहे तो पुढे ढकलायचा असेल तर काय नेमकी महायुती याला चालना कशी देऊ शकते? याला माहिती चालना अशी देऊ शकते का सत्तेत पाहिजे असतं, सत्तेशिवाय काही नाही. माझ्या स्वतःचं मत असं आहे का जर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट आणि शिवसेना यांची जर वर सरकार आहे, आता ठीक आहे या ठिकाणी बिघाडी थोडीफार झाली असेल, ते त्याचा खुलासा परत परत करायला नको. मी आपल्याला बोललो काय अडचणी असतील त्यांच्या असतील आमच्या असतील, पण माझं मत असं आहे का ज्यांचं सरकार त्यांचा नगराध्यक्ष जर झाला तर या गावचे प्रश्न सुटू शकतात. अदरवाईज विरोधात जर गेलं तर आपण बघितलं 12-13 तालुक्यामध्ये आमदारांची जी परिस्थिती आहे का ह्या तालुक्यात काँग्रेसचा आमदार आल्याच्या नंतर का तुम्हाला फक्त जेवढा निधी मिळाला त्याच्यावरच तुम्ही विकास करू शकता का? नाही करू शकत. 35,000 लोकसंख्या, 25,000 लोकसंख्या, ज्यावेळेस मी नगरसेवक झालो त्यावेळेसचा आकडा, माझ्या मतदारसंघात माझे 700 मतं होते, आज 4,500 झाले. यांचा निधी तेव्हा काय असेल, 50 लाख असेल, 1 कोटी असेल, आज 90,000 लोकसंख्या मतदाराची संख्या असेल किंवा लोकसंख्या जास्त आहे. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचा निधी त्याला पूरक पडू शकतो का? आणि जर तुमच्या मतदारसंघात ज्यांचं राज्य आहे, जे तुम्हाला आज नामदारांनी ज्याचे पैसे या गावासाठी दिले असतील ते का दिले? ते पालकमंत्री आहे, त्यांनी या गावाला पैसे दिले. मग सरकारमध्ये सरकारचा नगराध्यक्ष असेल, सरकारच्या ताब्यात जी संस्था असेल तर त्याला सरकार मदत करेल आणि हे गावाचा विकास होईल. तेव्हा माझं प्राथमिक पहिलं मत असं आहे का सरकार ज्यांचं आहे त्यांचा नगराध्यक्ष झाला पाहिजे, नगरपालिका ज्या सरकारच्या ताब्यात आली पाहिजे. तेच माझा आता या प्रश्नाला जोडून दुसरा प्रश्न असा आहे की सरकारमध्ये आता शिंदे सेना सुद्धा आहे आणि त्याचं इथं आघाडीत बिघाडी आहे. हाच प्रश्न तेही करू शकतात आणि भविष्यात आमचं सरकार आहे, आमचे उपमुख्यमंत्री, मग तुम्ही त्यांना काय सल्ला नाही जनतेला? असं आहे, उद्या शिवसेनेचं राजकारण आहे. राजकारणात तुम्हाला कधी वाटलं नव्हतं मग नगर जिल्ह्यातले 2 निकाल असे लागतील. राजकारणात काही होऊ शकतं हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे. उद्या जर समजा 2 नगरसेवक आले, नगराध्यक्ष आला आणि ते म्हणले का तुम्ही कोणीच नाही, आम्ही हरकत नाही ना, तुम्ही श्रीरामपूरकरांसाठी निधी आणा, श्रीरामपूरकरांसाठी पैसे आणा, श्रीरामपूरच्या विकासाच्या दृष्टीने चला, आम्ही तुम्हाला हात जोडून नमस्कार करू, तुमच्या मागे शुभेच्छा राहतील आमच्या. आज प्राथमिकता श्रीरामपूर शहरात असे कोणते प्रश्न भेडसावत आहेत श्रीरामपूर शहराच्या दृष्टीने आणि आपण ज्या प्रभागातून निवडणूक लढत आहे त्या दृष्टीने? सगळ्यात महत्वाचं श्रीरामपूरच्या दृष्टीने आज जर माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न असेल तर श्रीरामपूर शहरातल्या लोकांचा आरोग्याचा प्रश्न. एक आरोग्यावर मी 3दा का बोलतोय का माणूस जन्मल्यापासून मरणापर्यंत नगरपालिकेशी निगडीत असतो. जन्माचा दाखला तर मृत्यूचा दाखला हा माणसाच्या आयुष्याचा प्रवास आहे. आणि त्या संस्था आपल्याकडून जे टॅक्स घेतात त्याच्या मोबदल्यात आपल्याला तेवढं त्यांनी म्हणजे रिप्लाय हे दिलं पाहिजे असं माझं मत आहे. आता श्रीरामपूर शहरामध्ये शोकांतिका आहे, 3 वर्ष झाले कचऱ्याच्या ठेक्याच्या टेंडरची मुदत संपली. 35 लाख रुपये त्या ठेकेदाराला दिले जातात. संख्या आकडा थोडा मागे पुढे असू शकतो, पण याला जर पैसे दिले जातात, प्रशासक राजवट आहे, मग प्रशासकाला जर टेंडर काढायला वेळ नसेल, किती लोक त्याचे काम करतात, किती ठिकाणी गावात आज आपण पण फिरतात. कृपा करून माफ करा का आपण पत्रकार म्हणून बघू नका, आपण एक श्रीरामपूरचा नागरिक म्हणून बघा. श्रीरामपूर शहरात गुडघ्या एवढं गवत वाढलेलं आहे. श्रीरामपूर शहरामध्ये कुत्र्याची संख्या वाढलेली आहे. श्रीरामपूर शहरामधल्या रस्त्याची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. श्रीरामपूर शहरामध्ये आरोग्याच्या बाबतीत कचऱ्याचे ढीकचे ढीक रस्त्याला झालेले आहेत. श्रीरामपूर शहरामध्ये घंटा गाड्या निंब्याच्या बंद पडलेल्या असतात. श्रीरामपूर शहराची अँब्युलन्स 3 महिने बंद होती. आणि कृपा करून कोणाला जर माझ्या प्रश्नावर म्हणजे माझ्या चर्चेवर
प्रश्न उपलब्ध केले तर मला निश्चित बोलवा, मी पुराव्यादिवशी याचे उत्तर आपल्याला देईन. एक लायन्स क्लब बोरवकेचा आपल्याला एक ॲम्ब्युलन्स दिली होती, ती कुठे आहे? श्रीरामपूर शहरात एक गोरगरिबांसाठी आज कार्यालय, गरीब माणूस आपल्या मुलीच्या लग्नासाठी 2 पैसे गोळा करतो, असं वाटतं मुलीचं लग्न करायचं, इथं लाख आणि 2 लाखाशिवाय लॉन्स मिळत नाही. त्यावेळेच्या राजकारणी लोकांनी मग ते टेकवडे शेठ जे असतील त्यांच्या काळात प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्य चालू केलं. आज त्या मंगल कार्याची परिस्थिती काय आहे? कोण चालवतंय, कोणी बंद केलंय, काहीच माहिती नाही. तिथं परिस्थिती अशी आहे का तुम्ही जाऊन तिथं तुमच्या घरचा डबा नेऊन खाऊ शकत नाही का त्याचं भाडं होतं 20,000 रुपये. मी पहिल्यांदा सांगतो, माझी माहिती का ही संस्था ही पैसे कमवणारी संस्था नाहीये, ही लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं टॅक्स जो आपण घेतो, सरकारला देतो, त्या सरकारने सुविधा पुरवल्या पाहिजे, ही ती संस्था आहे. श्रीरामपूरमध्ये मुतारीचे प्रश्न भेडसावतात. श्रीरामपूरमध्ये आज अशी परिस्थिती आहे का तरुण मुली मॉलमध्ये कामाला जातात, एक उपजीविका 10वी झाली, करायचं काय, ऍडमिशनला पैसे नाही, कुठं कपड्याच्या दुकानात कामाला जातात, कुठं ब्युटी पार्लरमध्ये कामाला जातात. श्रीरामपूर शहरामध्ये का ज्या टॉयलेट त्यांना एक महिलांसाठी व्यवस्था करायला पाहिजे, ज्या मूलभूत गरजा आहे त्याच्यावर खरं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि ते कोण करेल? ते करणार आम्हीच. कारण त्याचं सांगतो, आम्ही ठाम का सांगतो, आमची सत्ता आल्याच्या नंतर सरकार आमचं आहे, मुख्यमंत्री आमचे आहे, पालकमंत्री आमचे आहे, त्यामुळे ते श्रीरामपूरकरांच्या दृष्टीने ते होणार. म्हणून मी सांगतो, ज्याचं सरकार त्याचा नगराध्यक्ष झाला पाहिजे. नक्कीच. आजच्या चर्चेमध्ये आज बऱ्याचशा विषयात हात घालताना एक महत्वाचा प्रश्न आहे की आता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी श्रीरामपूर शहराच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्या संदर्भात अनेक कामं चालू आहेत, पण मात्र त्याच्यावर टीका टिप्पणी सध्याला सुरू झालेल्या आहेत. काय केलं, मग पुतळ्याचा प्रश्न असेल, आमका असेल, तर म्हणजे एक कुठंतरी विषयाला म्हणजे बोट लावली जातात. काय वाटतं तुम्हाला विरोधकांकडून? असं आहे का, मी थोडं 2 मिनिटं वेळ गेली, या विषयावर मोठा आणि महत्वाचा विषय तुम्ही माझ्या पुढे आणला. सगळ्यात महत्वाचं का नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी श्रीरामपूरसाठी काय केलं आणि का करतात. हे पण राजकारणात असं असतं का जे आज आरोप करतील का नामदार विखे पाटलांनी श्रीरामपूरसाठी काय केलं, त्यांचं जेवढं राजकीय वय असेल तेवढं यांचा त्यावेळेस जन्म सुद्धा नसेल. सगळ्यात महत्वाचं का तुम्हाला नामदार राधाकृष्ण विखे पाटील किंवा विखे कुटुंबीय, तुम्ही जरा मागे फिरून बघा ना, तुम्हाला विखे पाटील कुठं कुठं चालले, तुमच्या स्वार्थासाठी कुठं कुठं चालले. तुम्हाला मार्केट कमिटीला चालतात, तुम्हाला जिल्हा बँकेला चालतात, जिल्हा परिषदला चालतात. या ठिकाणच्या सहकारी संस्था विखे पाटलांशिवाय, त्यांच्या हातात हात दिल्याशिवाय हे कुणी करू शकत नाही. त्यावेळेस तुम्हाला विखे पाटील चालतात. आजची परिस्थिती अशी आहे का विखे पाटलांना मी धन्यवाद देईल का या ठिकाणी काँग्रेसचे आमदार झाले, त्यांच्या मर्यादा आल्या त्यांना विकासासाठी. सरकार त्यांचं नाहीये. आपण काय म्हणतो, बरं आपलं सरकार नाही, कोणी ऐकत नाही, पण ऐकत नसताना पालकमंत्री ह्या नात्याने नामदार विखे पाटलांनी श्रीरामपूर शहरात जर लक्ष घातलं असेल तर ते स्वागतार्ह आहे. का ह्या श्रीरामपूर शहराने कैलासवासी माननीय लोकनेते आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील ज्यावेळेस होते साहेब, त्यांचा मतदारसंघ होता, त्यावेळेसपासून प्रत्येक ठिकाणी विखे पाटलांनी मदतीचा हात दिलेला आहे, साखर कारखान्यांपासून सहकारी संस्थांपर्यंत. मग आज तुम्हाला अचानक विखे पाटील का चालत नाही? ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर श्रीरामपूरकर 40 वर्ष आशेने बघत होते, तो पुतळा, मी नगरसेवक होतो त्यावेळेस, त्या पुतळ्याचा ठराव झाला. तो पुतळा पूर्ण करून कैलासवासी जयंतराव ससाणे साहेब होते आमदार, त्यांनी ठराव केला, त्या पुतळ्याची ऑर्डर ऑर्डर दिली, तो पुतळा दिला बनवायला. तो पुतळा महाराजांचा तयार झाला. तो बसवायचा कुठं, ह्या भागात तो पुतळा ज्यांनी बनवला त्याच्याकडे राहिला. पुतळ्याची कॉस्ट जी होती 25 लाख रुपये असेल, पण त्याचा असा करार होता का हा छत्रपतींचा अश्वरूढ पुतळा तयार झाल्यानंतर या ठिकाणून घेऊन न गेल्यास पर या पुतळ्याला 10,000 रुपये महिना भाडं चालू होईल. हे करार आहे, तुम्ही कागदोपत्री बघा. ती साहजिक आहे, कारण महाराजांचा पुतळा आहे, त्याला तेवढं संरक्षण, तेवढं त्या माणसाची जबाबदारी होती. मग हे 3-4 वर्ष
ह्या पुतळ्यावर वाद चालू झाले, कुठं बसवायचं. शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकात झाला पाहिजे अशी काही संघटनेने मागणी केली, बरोबर. त्या संघटना त्यांच्या ठिकाणी योग्य असतील असं त्यांना वाटतं. शेवटी असे मी कुठं काम करतो, कुठल्या पक्षात काम करतो, मी पण काँग्रेसमध्ये काम केलं, मी शिवसेनेत काम केलं, मी आज भाजपमध्ये, का ज्याच्याकडे हिंदुत्वात म्हणून लोक बघतात. संजू चल्लारे जन्मताच हिंदू म्हणून जन्मला. जिजामाता चौक, राजमाता जिजामाता चौक, तो मी 19 म्हणजे त्याला आज 45 वर्ष होत आली, मी तेव्हापासून चालवतो. मी तर मला कळतं ना थोडं पण हिंदूचं. मला पहिली गोष्ट अशी सांगा का शिवाजी चौकात पुतळा बसवा ही जी मागणी केली, ज्या मित्रांनी माझ्या केली असेल, लोकशाही आहे, त्यांना तो अधिकार आहे, त्यांनी केली. त्यावेळेस ससाणे साहेबांना प्रस्ताव आले, ससाणे प्रस्ताव ठेवले का पीपल बँके, जुनी पीपल बँक त्या ठिकाणी महाराज पुतळा बसू, नंतर मंडई त्या ठिकाणी महाराज पुतळा बसू. ह्या सगळ्या मिटिंग झाल्या, ह्या सगळ्या गोष्टीला करू, सगळे ठरवा, 4-5 जण ज्येष्ठ लोक घ्या, सगळं ही चर्चा व्हायची, परत तो डिले व्हायचा, परत तो विषय संपून जायचा. त्यानंतर ससाणे साहेबांना असं वाटलं का आपण निर्णय करतोय पण आपल्याला निर्णय करायला काही गोष्टी लोकांना मान्य नाही, आणि शिवाजी चौकात बसवायचा म्हणजे कुठल्या कुणाच्या जातीय भावना दुखवायच्या हा हेतू अजिबात नव्हता. कारण मी जोपर्यंत होतो तो कुठल्याही एका विशिष्ट धर्माने किंवा पंथाने त्या पुतळ्याला विरोध केलेला नव्हता, अशी माझी माहिती. याचा आदर कोणाला माहिती असेल तर मी, म्हणजे मला जी माहिती आहे ती मी सांगितली. आज तो पुतळा या ठिकाणी बसला, याच्यात पुढाकार घेतला नामदार विखे पाटलांनी. का घेऊ नये, पालकमंत्री आहे. आज ज्या ठिकाणी आपली मागणी होती त्या ठिकाणचा विषय असा होता का जे लोक म्हणतो तिथंच पाहिजे, त्यांचं सरकार होतं, खाली वर सगळीकडे होतं. पण काही गोष्टी अशा असतात का उद्या मी नगरसेवक आहे, माझ्या हातात सगळं आहे, आणि मी सांगितलं नगरपालिकेच्या गेटवर मला एक गाळा बांधायचा, नगरपालिका परमिशन देईल, तिथं नियम आहे, तिथं काही गोष्टी आहे. मला जे कळतं का महाराजांचा पुतळा बसवायचा म्हणून बसवायचा नाही, त्याला आज ज्या पद्धतीने बसला पुतळा ते बघायला लोक येतात संध्याकाळचे, म्हणजे अशा पद्धतीने बसायला पाहिजे, तेवढी जागा पाहिजे होती. तिथं प्रॉब्लेम असा आहे का सय्यदबाबा चौकाकून जो रोड आहे तो चढ आहे, सिग्नल चालू झाली तर तिथं 23 मिनिटं कमी वेळ मिळतो, लोडिंग गाड्या उभ्या राहू शकत नाही. आपल्याला पण म्हणजे आठवा आपण पण का सय्यदबाबा चौकाच्या तिथं ट्रक खाली माणसं भरून बऱ्याच वेळेस लोकांचे जीव गमावं लागलेले. मग ह्या सगळ्या गोष्टी करताना ती जागा कंजेस्टेड होती, आणि याच्या पुढे जाऊन शेवटी कोर्ट आहे, सगळे कोर्टाचे आदेश होते काही दिवसापूर्वी का बाबा अशा ठिकाणी पुतळे बसू नका, राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग अशा ठिकाणी. आता शेवटी सरकारपेक्षा कोर्टापेक्षा आपण कुणी मोठे नाही. आम्ही याच्यात समाधान मानतो का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाशिकमध्ये होता तिथं म्हणजे त्याची निगा राहत होती की नाही आपल्या पाठीला डोळे नाही. पण महाराजांना किती दिवस बाहेर ठेवायचं. मी स्वतः जिजामाता चौकात शिवजयंतीला बोर्ड लावला होता, मी येतोय आणि महाराज आपण लवकर या, हे आम्ही बोर्ड लावली होती. आम्हाला इच्छा होती महाराज आले पाहिजे. तेव्हा आज ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला त्या निमित्तानं मी नामदार विखे पाटलांना धन्यवाद देईन की त्यांनी पालकमंत्र्याची भूमिका बजावली. राहिला ते श्रामपूरला काय करतात आणि लोकांना का त्रास होतो. 171 कोटीची पाण्याची स्कीम कोणी मागणी केली, त्यांनी आणली दिली, बरोबर आहे का. त्यांनी आज संगमनेर रोडला पैसे दिले, खासदार लोखंडे साहेबांनी दिले. हे बघ पक्ष कोणता असो, मी आज मी सांगतो आमदार ओगलेंनी जरी पैसे दिले तर मी दिलेच म्हणून. पण आमदार विखे साहेब या ठिकाणी जे जे काम करायला गेले त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला, त्यांना त्यात यश येत गेलं. माझ्या स्वतः मी समाधानी आहे पुतळ्याबद्दल का इतक्या दिवसाचा वाद आहे मिटला. आता काय वाद राहील आता निवडणुकीत कळेल. नवीन मुद्दा. आता शेवटच्या प्रश्नाकडे मी वळतो, जो या राजकारणाच्या गप्पांच्या पलीकडचा संजय चल्लारे, सर्वांचा मित्र, सर्व पक्षात चांगले संबंध, नेमकी मैत्री आणि राजकारण याची सांगड कशी घालतात. कसं असतं माहितीये का, मी एकदम जमीन लेवलचा माणूस आहे, ग्राउंड लेवलचा माणूस आहे. मी म्हणजे पानटपरीतून माझा मार्ग चालू झाला आणि तो माझा मार्ग जाऊन कुठं थांबला, या श्रामपूरकरांच्या आशीर्वादानं. श्रामपूर नगरपालिकेत जी धडपड चालते लोकांना नगरसेवक होण्यासाठी, त्या ठिकाणी मी सर्वोच्च पद माझ्या दृष्टीने, माझ्या समाजाच्या दृष्टीने, माझ्या नेत्याच्या दृष्टीने उपनगराध्यक्ष मी 2 वेळा झालो. ते सर्वोच्च पद सुजयदादा विखे पाटलांमुळं
आणि कैलासवासी जयंतराव ससानेमुळे युती होती त्यावेळेस मुळा प्रवाहाचा संचालक झालो. ते पद कैलासवासी सुवालालजी गुंदेच्या, दिलीपजी गांधी ह्या लोकांमुळे मला अर्बन बँकेत जायची संधी मिळाली. ज्या समाजातून मी येतो तो समाज बोटावर मान एवढा आहे, पण मी जातीपातीचं महत्व श्रामपुरात मी का त्याला महत्व देत नाही त्याचं कारण सांगतो. का मी ज्या मोरगेवस्तीवर निवडून येतो तिथं माझे 200-300 मतदार असेल, पण 200-300 मतावर मी निवडून येत नाही ना, कारण संजू चल्लारेकडे लोक बघतात तर संजू चल्लारे जातीच्या पलीकडचा माणूस आहे असं लोक म्हणतात. माझा आज मी मुस्लिम समाजात तितकेच मित्र आहे, सगळ्या पक्षात तितके मित्र आहे. मी स्वतः निवडणुकीत खूप टाळतो व्यक्तिगत टीका, कारण मला माहिती आहे मी आज बोललो उद्या मतदान संपलं का त्या माणसाची मला गरज एका अर्थाने का या श्रामपूरसाठी. आणि उद्या जर कोणी म्हणलं का श्रामपूरमध्ये मी तुला श्रामपूरसाठी हे करतो तर मी त्याच्या पाया जाऊन पडायला सुद्धा तयार आहे माझ्या श्रामपूरकरांसाठी. त्यामुळे माझं, कारण कुठल्या पक्षातला असेल ना, उद्या मी भाजप सेनेत नव्हतो, काँग्रेसमध्ये होतो, माझं काही दिल्लीला मुंबईला काम नाही भाऊ. मी तुमच्या सरकारला सर्वसाधारण माणूस आहे. माझ्या कोणत्या संस्थांनी काय मला आमदार खासदार बोट धरून आलेच पाहिजे का मला त्यांचं बोट धरून गेलंच पाहिजे. मी मस्त राम हे रस्त्यावर काम करतो हा, पण माझ्या ऑफिसमध्ये जी माझी आई बहिणी, जो माझा मित्र येईल, जो माझा ज्येष्ठ माणूस येईल किंवा रस्त्यावर मला थांबल, संजू भाऊ हे काम आहे, ते काम झालं पाहिजे. मग मी कोण अधिकारी आहे आणि कोण पक्षाचा नेता आहे काय मी कधीच विचार करत नाही. का मला सर्वसामान्यातून लोकांनी नगरसेवक केलेले. नगरसेवकाचा अर्थ, नगरसेवकाचा कन्सेप्ट आज बदललाय. नगरसेवकाचा कन्सेप्ट तुमच्या म्हणजे आधीच्या पिढीवर, तुमच्या आधीच्या म्हणजे तुमच्या वडिलांच्या किंवा आमच्या वडिलांच्या काळात वेगळा होता. नगरसेवकाचा कन्सेप्ट असा होता, नगरसेवकांनी सकाळी उठल्यानंतर वॉर्डामध्ये फेरी मारायची, कुठं काय कचरा आहे, कुठं काय घाण आहे. त्यावेळेस इतका आदर होता का समोरून नगरसेवक ज्येष्ठ माणूस आला तर भांडे घासणाऱ्या महिला बाजूला जायच्या. मी बघितलेलं श्रामपूर, बाबूशेठ उपाध्ये, बाबूशेठ गिरमे, जे जे ज्येष्ठ उपाध्ये महाराज असतील, हे जे ज्येष्ठ लोक होऊन गेले, त्याकडे शेठ जे असतील, त्या काळातल्या कन्सेप्ट असा होता, सगळे नगरसेवकांनी फिरायचं, नगरपालिकेत जायचं, त्या विभागातलं काम त्या विभागाला सोपवायचं, सांगायचं आणि मग आपल्या उदरनिर्वाहाला जायचं. आजकालचे ते कन्सेप्ट बदलले. आजकालचे कन्सेप्ट असे, नगरसेवकाचं काम असं आहे का तुम्हाला कुठं गाडी धरली, भाऊ यांनी माझी गाडी धरली, तुमची कुठं वाळूची गाडी धरली, नगरसेवकाला म्हणतो आमच्या भागाचे नगर बोला यांच्याशी, तुम्हाला कुठं रात्री कुठं बसले, काही गडबड झाली, भाऊ इकडे एक मिनिट. हा नगरसेवकाचा कन्सेप्ट बदलला. त्यामुळं आज नगरसेवकांना जी पब्लिकमध्ये जी इज्जत द्यायला पाहिजे, आपला प्रतिनिधी आहे. कारण मी नंतर आपण जर मला जातीचं विचारलं, मी जातीवर पण सांगणार आहे का इथं असा कन्सेप्ट आहे का त्या नगरसेवक का नाही करायचं, का त्या नगरसेवकाची बी दृष्टी बदललेली आहे. तो आज श्रामपूर नगरपालिकेत कुठलाच माणूस, 2 भागातले लोक कामाचे प्रश्न घेऊन नगरसेवक येत नाही. प्रत्येक जण माझ्या समजा तुम्ही हे मी जे बोलतो याला मला त्याच्यात तुम्ही धरा. संजू चल्लारेच्या वेगळा नाही का पहिलं किक मारतो, म्युन्सिपाल्टी मध्ये जातो, चाबी काढतो, कॅबिन मध्ये जाऊन हे काम ते काम असं बोलतो. पण पहिले असे होतं का नगरसेवक चला या म्युन्सिपाल्टी हाय तिथं, हा कन्सेप्ट बदललाय. आणि संजू चल्लारे कुठल्याही पक्षात असेल का होत नाही का, शेवटी आज असे माझ्या विरोधात जे उभे असतील ते माझे कधी काळी मित्र, उद्या मित्र निवडणूक झाल्यावर कमी लगेच त्यांचे 7 बारे काढायचे. इतकं बारीक जर बघितलं आपण तर कोणीच उभं राहणार नाही, कोणीच निवडणुका लढवणार नाही. प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाच्या अडचणी आहे, पण ज्यांना समाजसेवा करायची, ज्यांना लोकसेवा करायची, त्या मित्रांना संधी दिलीच गेली पाहिजे, कुठल्याही पक्षात असो. त्याचा हेतू शुद्ध पाहिजे. शेवटचा प्रश्न, आज राजकारणामध्ये अनेक वर्षापासून आपण राजकारणात आहात. जसं श्रीरामपूर युथ पॉवर म्हणून एक वारं त्यावेळेस प्रस्थापितांच्या विरोधात सुरू झालं, ज्यामध्ये स्वर्गीय अनिल कांबळे असतील नगराध्यक्ष, जयंतरावजी ससाने असतील, अशा युवकांनी, त्यात तुम्ही देखील होता, ते वारं सुरू झालं आणि त्यानंतर श्रीरामपुरात बदल घडला. आता कुठं असं वाटतं का युवकांच्या हाती या श्रीरामपूरची सत्ता केंद्रित झाली पाहिजे? 100% बरोबर आहे. कारण कसं असतं, प्रत्येक गोष्टीचं परिवर्तन हे अटळ असतं. असं आम्हाला वाटलं नव्हतं मागच्या वेळेस. 25 वर्ष आमच्या ताब्यात नगरपालिका होती, खूप कामं केले. आज लोक म्हणतात का
हे बदलले पाहिजे दिवस. पण माझं या निमित्ताने एक युवकांना पण बोलणं असं राहील का तुम्ही एकदम भावनेत हात घालून प्रश्न विचारला. ह्या श्रामपूर शहरातल्या नागरिकांनी मतदारांनी जगायचं कोणाच्या भरोश्यावर. आज जर ही युवा पिढी प्रत्येकाला वाटतं मी एक भगवी मफलर घातली पाहिजे, टोपी भगवी घातली पाहिजे, कुणाला वाटतं मी गोल टोपी घातली पाहिजे, कुणाला वाटतं मी काय केलं पाहिजे, कुणाला वाटतं मी नेता झालो पाहिजे, मी नगरसेवक झालो पाहिजे. 100% त्यांच्या मताची मी सहमत आहे. हे आज ना उद्या युवकांच्या ताब्यात गेलं पाहिजे का आमच्या सारख्यांनी स्वतःहून बाजूला झालं पाहिजे. ह्या लोकांना संधी मिळाली पाहिजे. पण युवकांना सुद्धा मी या निमित्ताने आपल्या चॅनलच्या निमित्ताने एक सांगेल का ज्या वेळेस हे लोक तुमच्या खांद्यावर मान ठेवताय तर ह्या लोकांची सुद्धा संरक्षण, ह्या लोकांना सिक्युअर, ह्या लोकांचे कामं याची सुद्धा हमी तुम्ही घेतली पाहिजे. तुम्हाला जर असं वाटत असेल का नगरसेवक झालो का आता मध्यंतरच्या काळात फार मोठे नगरसेवक झालो अशी जर कोणाची भूमिका असेल तर प्लीज माझी विनंती आहे का तुम्ही विचार बदला. मतदार तुम्हाला बरोबर बदल दाखवतील, युवकाच्या हातात सत्ता देतील. पण युवकांनी युवकाचे विचार बदलले गेले पाहिजेत. ठीक आहे ना, प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्माचा अभिमान पाहिजे, प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान पाहिजे, प्रत्येकाला आपल्या शहराचा अभिमान पाहिजे, प्रत्येकाला आपल्या जिल्ह्याचा पाहिजे, राज्याचा पाहिजे, देशाचा पाहिजे. त्याबद्दल अजिबात दुमत नाही. पण कोणी येऊन जर मुद्दामून डिवचत असेल तर त्याला सुद्धा सोडायचं काहीच कारण नाही. हे युवकांचं काय ते करतात, जे करत असेल त्यांना मनापासून शुभेच्छा. पण नगरपालिका हे क्षेत्र हे कुरुक्षेत्र नाहीये, हे युद्धाचं ठिकाण नाही, हे वादाचं ठिकाण नाही. कारण ह्या श्रामपूर शहरामध्ये सर्व समाजाला समावेशक असे नगरसेवक तिथे येणार आहे. युवक येतील, ज्येष्ठ येतील, कसे येतील, आमच्या महिला भगिनी येतील 50%. त्यांच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक कुटुंब या पद्धतीने या श्रामपूरकडे पाहिलं पाहिजे. निश्चितच युवकांच्या हातात द्यायला काहीच हरकत नाही. का हे किती दिवस चालवणार आहे. कुणाला वाटलं होतं मागच्या वेळेस, पण नाही, लोक बदल करतात ना. लोकांना जर वाटलं असेल का आता जुन्यांपासून उभा आला आपण हे बदल केले पाहिजेत आणि लोक ज्या दिवशी ठरवतात त्या दिवशी काहीचे काही निकाल लागते विधानसभेला आपण बघितलं. मी आपल्याला या निमित्ताने एकच सांगेल का या शहरासाठी युवक बाकीच्या दिशेला का वळतो. जर त्याच्या हाताला काम असेल तर त्याला एक गोष्टी सुचत नाही. पण सकाळी आई वडिलांच्या जेव्हा खायचं, उठायचं, चौकात येऊन कुठल्या तरी बसायचं, 4 मित्र आल्यावर काहीतरी विचार येतात, त्यांचा दोष नाही तो. पण माझं कोणी युवा नेते युवक कोणी पण माझं त्यांना एकच सांगणं राहील का युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, अशा दृष्टीने वाटचाल करा. नगरपालिकेत नगरसेवक होणं हे काम नाही. परत सांगतो, काही लोक आता काय नगरसेवक झालो हे काम नाही. आणि सगळ्यात महत्वाचं का आपल्याला युवा शक्तीची यांची ताकद ही चांगल्या ठिकाणी खर्च केली पाहिजे. आता याला अनुसरून मी माझ्या मनाचे 2 शब्द बोलतो का आपण जो प्रश्न विचारला का मी स्वतः सांगितलं युवकांना संधी मिळायला पाहिजे. उद्या तुम्हाला कोणतरी विचारणारच आहे, अहो मग आता यांचं काय झालं, हे तर 30 वर्ष झाले, 25 वर्ष नगरसेवक आहे. मग याच्यात त्यांना पण मी धन्यवाद देईल का त्यांनी असा प्रश्न विचारलाच पाहिजे. शेवटी असं असतं, घरात सासू पण असती आणि जेव्हा नवीन सून करून घरात आणतो तर तिला रुळूस तर सासू असतीच ना. उद्या जर 2 जावा नवीन आणल्या तर त्या घरात म्हातारीच नसली तर त्या एका घराचे 2 घर व्हायला वेळ लागत नाही. तेव्हा सासूची भूमिका पार पाडण्यासाठी आमच्यासारखे काही 2-4 नगरसेवक असतील. शेवटी असं आहे, आम्हाला पण जुने अनुभव आहे कामाचे. आता मला पण तसं वाटलं असतं तर मी पण केलं असतं युवा शक्ती. पण प्रॉब्लेम असा आहे का थोडं हा मेळ घालावा लागेल. शेवटी बैलाची जोडी अशीच घालतो आपण. नक्कीच. म्हणजे एक जिथे अनुभवाची जोड असायलाच हवी आहे. कळपात जशी लंगडी गाई शाणी असती त्याप्रमाणे राजकारणामध्ये अनुभवाची जोड देणारे नेते देखील, राजकारणी देखील या ठिकाणी शहराला असायला हवे असं मत व्यक्त करत युवा शक्तीच्या नवीन दृष्टीच्या, नवीन राजकारणाच्या ध्येय धोरणाचा एक विचार, त्याचबरोबर मतदाराने विकासाच्या दिशेने कसं जायचं यावर प्रगल्भ चर्चा माजी उपनगराध्यक्ष तथा आता सध्याला भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करत असलेले संजय छल्लारे यांनी आपल्या या ठिकाणी बातचीतमधून आपल्याशी बोलताना सांगितले. टॉक विथ जयेश या कार्यक्रमात आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आणखी नवीन चेहऱ्यासोबत, आणखी नवीन विषयांसोबत. तोपर्यंत नमस्कार.